हाय, हॅलो, नमस्कार. तर आज मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे दाखवायची आहे, सांगायची नाहीये. आमच्या ना जास्वंदाला एक फुल लागले आणि ते एवढं भारी लागलंय, असं वाटतंय की ते गुलाबाच्या फुलासारखं आहे. म्हणजे ते बिलकुल जास्वंदाच्या फुलासारखं दिसत नाहीये. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसतंय का हे? एवढं सुंदर आलंय ना ते, खूप सुंदर म्हणजे खूप छान आलंय. असं वाटतंय की हे जास्वंदाचं फुल नाहीये, हे गुलाबाचं फुल आहे. असं तर ह्या झाडाला काही फुलं जास्त लागत नाही. थोडी थोडी लागतात आणि पावसाळ्यामध्ये थोडी जास्त लागतात. पण आता पण ह्याला काही एवढी फुलं लागलेली नाहीयेत. तुम्ही बघू शकता 1, 2, 3, 4 चारच फुलं आहेत ह्याला आणि आता पण यायला लागल्यात. एवढे म्हणजे असं एकदम भरलेलं नाहीये. असं मोगऱ्याचं झाड आहे ना ते खूप छान झालंय म्हणजे असं हिरवंगार. परत हे पारिजातकचं झाड हे पण खूप मस्त आलंय. पण ह्या झाडाला काय माहिती काय झालंय, ह्याला जास्त पानच येत नाहीये. म्हणजे असं भरत नाहीये एकदम असं गच्च असं नाही का. आता हे कसं झालंय असं एकदम भरलंय, तसं होत नाहीये. आणि मी आता ना जरा असं बाहेर फिरून यावं, कारण बऱ्याच दिवसातून मी असं फिरत राहते. मी पण व्हिडिओ काही काढलेला नाही आणि खूप दिवसापासून म्हटलं चला आता व्हिडिओ एक काढावा. कारण आता हा 9 महिन्याचा जो बघू नको की मम्मी बघा कसे भांडे घासती तिथं कोपऱ्यात. आणि आता मला तुम्हाला हे सांगायचं होतं की 9 महिने झाला आता मला झाले कंप्लीट होतील. म्हणजे 9 महिने संपतील आता. आता थोडेच दिवस राहिलेत, म्हणजे महिन्यांचा प्रवास संपलाय आता दिवसांमध्ये राहिलाय. आणि ह्या आमच्या काकू कशा कोंबड्या घेऊन चालल्यात बघा. त्या कोंबड्या डाल्या आल्यात आणि मी पण त्यांच्या पाठीमागं पाठीमागं आलीये. बघा खूप भारी वाटतंय. आत्ताच पाऊस येऊन गेला आणि सगळं चिपचिप झालाय रोड, सगळं हे झालंय. असं आता मला नाही वाटत की ह्यांच्या इथं ऊन पडल, म्हणजे माझ्या मम्मीच्या गावामध्ये. असं नाही का, नाही वाटत काकू ऊन पडल म्हणून? म्हणजे आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये ऊन नाही पडणार मी असं म्हणते. आता कसं ऊन पडल काकू? हा, आणि तुम्हाला अजून एक दाखवायचं, इकडं बघा डाळिंबाचं किती भारी झाड आलंय. एकदम छान डाळिंब पण लागलेत त्याला, सुंदर एकदम असे किती छान डाळिंब आलेत. वाव. लय भारी डाळिंब लागलेत काकूच्या झाडांना. बघा काकू कशा डालतात कोंबड्या. असं संध्याकाळचं आमच्या इकडं कोंबड्या डालतात. चला तर आता जाऊ घरी. बराच वेळ झाला फिरतीये मी, खूप वेळ झाला, म्हणजे अर्धा 1 तास झाला असेल मी फिरतीये. मम्मी बिचारी एकटीच काम करते. चला जाऊ तिच्याकडं, काय म्हणती बघू. हो, मम्मी काम करू लागू काय तुला? काम करू लागू? कारण मी काहीच काम करत नाही म्हणून माझी मम्मी मला असे टोमणे देती. बघा कसे टोमणे देती मला काम करत नाही म्हणून. आणि बघा कसं झालंय वातावरण एकदम सुंदर. आणि हा ऊस आहे, आता हा वाढायला लागलाय त्याच्यामुळे बाकीचं काही दिसत नाही. आणि हळूहळू अंधार पण पडायला लागलेला. मग मम्मी आली, मम्मीचे भांडे वगैरे झाले, मग ती खाली आली. खाली आल्यानंतर काकू पण तिकडनं आल्या. तिकडनं आल्यानंतर ह्यांच्या दोघींच्या झाल्या गप्पा चालू. आणि मच्छर चावले तरी पण ह्यांच्या काही गप्पा थांबतच नव्हत्या. मग आम्ही घरी गेलो. आता ना साबुदाणा उद्या आमच्यात मस्त साबुदाण्याची खिचडी बनणार आहे. तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन ही आमची रेसिपी साबुदाण्याची. असं काही विशेष नाहीये साबुदाणा खाण्याचं, पण मला खाऊ वाटले ना, मग म्हटलं पप्पाला साबुदाणे घेऊन या. मग पप्पानी बाजार घेऊन आले, मस्त साबुदाणा काय काय लागत होतं त्याला ते सगळं घेऊन आले. आणि आता किती साबुदाणा घ्यायचा आहे? तुला किती पाहिजे नसते ना? हा, नाश्त्याला चपाती बस का? टाकून द्या. डझन साबुदाणा चौथे मी तो कांदा बघायला खाली बस.
तुम्हाला ना माझ्या मम्मीच्या भाकऱ्यांची मला साईज दाखवायची आहे. माझी मम्मी केवढ्या मोठ्या मोठ्या भाकरी बनवती ते तुम्हाला दाखवते मी. खूप मोठ्या मोठ्या भाकरी बनवते माझी मम्मी. तव्याच्या बाहेर जातात फार त्या भाकरी. भाकरीची साईज दाखवते. ही बघा केवढी साईज भाकरी, मोठ्या भाकरी बनवते. अशा आहेत आमच्या भाकरी. मम्मी भाकरी बनवती. मी मगाशी मस्त फिरून वगैरे आले आणि घरी आल्यानंतर माझी मम्मी मस्त स्वयंपाक वगैरे बनवत होती आणि तिच्या आता भाकरी चालल्यात आणि त्याच्यात ना साबुदाणा आणलाय आणि मला तो भिजवायला घालायचा. आता कारण उद्या मस्त साबुदाण्याची खिचडी खायची आहे आम्हाला, म्हणूनच आता मस्त साबुदाणा बनवतो आम्ही. आणि आता संध्याकाळचं मस्त थोडस वॉकिंग करते, चालते इकडं इकडं, कारण संध्याकाळचं जेवण झालं ना की लय हे होऊन जातं म्हणून. आणि आता म्हंटल जरासं चालावं. मग अशी मम्मी स्वयंपाक करत होती, स्वयंपाक वगैरे झाला तिचा, मग आम्ही जेवण केलं. जेवण केल्यावर म्हटलं जरासं थोडंसं फिरून यावं, कारण पाऊस पण बंद झालाय आता, म्हणून म्हटलं थोडंसं फिरावं. कारण फिरलं नाही ना मग खूप पोटामध्ये दुखतं माझ्या, म्हणूनच म्हटलं थोडंसं फिरून यावं. आणि किती अंधार झालाय बघा. आता संध्याकाळचे किती 9-9:30 वाजलेत. आणि थोडं फिरून घेते आणि मग झोपते. मम्मी पप्पा तर घरात बसलेत बघा, घरात मध्ये. बाहेर नाही लाईट लावली, कारण ही मोठी लाईट आहे त्याच्यामुळं बाहेर नाही लाईट लावली आम्ही. कारण खूप किडे येतात, आता पावसाळ्याचे खूप किडे येतात घरामध्येच येतात मग सगळे, त्याच्यामुळे लाईट नाही लावत आम्ही. चला तर मग भेटू आपण उद्या मस्त. बाय बाय, गुड नाईट.